नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विदर्भ आय-एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण मध्ययुगीन भारताची लेक्चरची एक सीरीज सुरू करणार आहे. मध्ययुगीन भारताची जी लेक्चरची सीरीज आहे ते सुरू करण्याच्या आधी आपण इतिहास म्हणजे काय इन शॉर्ट समजावून घेऊ. इतिहासाच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. त्यामधली सर्वात प्रॉमिनंट डेफिनेशन म्हणजे इतिहास म्हणजे बदल. ज्या ठिकाणी बदल घडतात अशाच गोष्टी ज्या म्हणजे मोठे जे मेजर बदल घडलेले आहे जे पास्टमध्ये, सो त्याची जी नोंदणी केलेली आहे त्यालाच इतिहास म्हणतात. आणि इतिहासाचा आपण 3 भागामध्ये अभ्यास करतो: प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आता त्यामध्ये मध्ययुगीन भारत नेमका कोणता ओळखायचा? तर बघा, भारतावर जेव्हा मुस्लिमांचे आक्रमण सुरू झालेले आहे, त्या आक्रमणाच्या कालखंडाला किंवा त्या आक्रमणानंतरच्या कालखंडाला आपण मध्ययुगीन भारत म्हणतो. आता त्यालाच मध्ययुगीन भारत का म्हणायचं? कारण भारतामध्ये जेव्हा मुस्लिमांचे आक्रमण सुरू झालेले आहेत, तेव्हा भारताच्या सोशिओ पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत मोठे बदल घडून आले. म्हणून मग आपण त्याला म्हणायचं, त्या कालखंडापासून मध्ययुगीन भारताचा कालखंड सुरू होतो. आणि जेव्हा ब्रिटिशांचं आगमन भारतात झालं तेव्हाही असा मोठा बदल घडला. त्यामुळं आपण त्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो. मध्ययुगीन भारताचा इतिहास सुरू करण्याच्या आधी एक शॉर्ट इंट्रोडक्शन आहे. मी सागर देवेंद्र भस्मे. मी संचालक आहे विदर्भ आय-एस अकॅडमीचा. बाकी इथं मला जो अनुभव आहे या एक्झाम्सचा तो मी इथं मेन्शन केलेला आहे. शिवाय अकॅडमीचा पत्ताही इथे मेन्शन आहे, ज्यांना ऑफलाईन क्लासेस लावायचे आहे त्यांच्यासाठी. यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अकॅडमी ची जी एज्युकेशन क्वालिटी आहे तीच अकॅडमीची खरी ओळख आहे. पुढे जाऊया आपण. मध्ययुगीन भारताचे आपण 2 भाग पाडणार आहोत. एक म्हणजे सल्तनत कालखंड आणि दुसरा म्हणजे मुघल कालखंड. आता जर आजकाल जे वेब सीरीजचं फॅड आहे, ते वेब सीरीजच्या फॅड म्हणजे वेब सीरीजच्या त्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं, तर याच्यामध्ये आपण पहिला सीझन असणार आहे आपला सल्तनत कालखंड. त्यात एपिसोड असणार आहे 12 ते 15, 20 ते 25 मिनिटाचे. आणि मुघल कालखंड हा एक सीझन असणार आहे. त्यामध्ये देखील 12 ते 15 आपले टोटल एपिसोड असतील, जे की 20 ते 25 मिनिटाचे असतील. आता मुस्लिम आक्रमणं भारतावर सुरू झालेली आहे जवळपास 9व्या शतकामध्ये. आता ही मुस्लिम आक्रमणं का सुरू झाले याच्या मागचं कारण आपण पहिल्यांदा विशद करू. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं, अरबमध्ये जो एशियाचा भाग आहे अरब, या भागामध्ये प्रॉफेट महम्मदानी किंवा त्या कालखंडामध्ये तिथल्या ज्या रानटी टोळ्या होत्या, ज्या भटक्या होत्या, अनसिव्हिलाइज होत्या, त्यांना इस्लामची दीक्षा दिली. आणि इस्लामची दीक्षा किंवा त्यांना एक धर्म मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल रॅपिडली घडायला लागले. त्यामुळं ती जी जनता आहे ती सिव्हिलाइज व्हायला लागली. आणि कुठल्याही सिव्हिलायझेशनचा आधार असतो नॉलेज किंवा ज्ञान आपण ज्याला म्हणतो. मग आता हे ज्ञान संपादित करण्यासाठी जर नवीन इनोव्हेशन करतो म्हटलं असतं, त्या लोकांना भरपूर कालखंड लागला असता, अरबी लोकांना. म्हणून यांनी काय केलं की जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये जिथं नॉलेज अँपल अमाऊंटमध्ये अवेलेबल आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, तिथून ते बोरो करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला माहीतच आहे की भारत नॉलेजच्या बाबतीमध्ये सर्वात आघाडीवर होता किंवा पूर्ण भारताचा जो डंका आहे पूर्ण जगामध्ये वाजत होता. त्याच्यामध्ये जर एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर जे अरबी व्यापारी होते, म्हणजे भारताच्या पश्चिमेला जो समुद्र आहे त्याला अरबी समुद्र त्यामुळेच नाव पडलं, कारण इथं अरबी व्यापाऱ्यांचं अस्तित्व होतं. हे अरबी व्यापारी जेव्हा भारतात यायचे तर भारतातून वेगवेगळे पुस्तकं ते अरबमध्ये घेऊन जायला लागले. त्यांच्यामध्ये सर्वात फेमस सुरुवातीचे 2 पुस्तकं होते ते ब्रह्मगुप्तांचे होते. एक होतं त्यामध्ये ब्रह्मसिद्धांत आणि दुसरं होतं खंडखाद्य. ब्रह्मसिद्धांत हे पुस्तक मॅथमॅटिक्सवर आधारित होतं. त्यामध्ये झिरोचा वापर कसा करायचा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर, तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आजकाल वापरता फॅक्टर्स काढण्यासाठी, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन, अशा भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. खंडखाद्य ॲस्ट्रॉनॉमीशी रिलेटेड होते. असे पुस्तकं तिथं पोहोचायला लागले. मग तिथल्या लोकांना एका गोष्टीची जाणीव झाली की अरे, भारतामध्ये तर नॉलेज खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. जर आपल्याला अरबला आणखी समृद्ध बनवायचं असेल तर हे नॉलेज भारतामधून कुठे यायला पाहिजे, अरबमध्ये यायला पाहिजे. मग आता अरबी लोकांनी पॉलिटिकल एक्सपान्शन पण सुरू केलं. नॉलेज तर एक्सपांड होतच होतं, पण आता त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढायला लागल्या. त्या महत्वाकांक्षेमधूनच भारताच्या सिंध प्रांतामध्ये, आता सिंध म्हणजे काय, आपण एकदम बेसिक पासून जाऊ की असं कन्सिडर केलं जाईल की सगळ्या गोष्टी तुम्हाला शून्य माहीत आहे. त्या त्या दृष्टीनं तुम्हाला हे सगळं सांगितलं जाईल याच्यामध्ये. तर तुम्ही लक्षात घ्या की हा पाकिस्तानचा मॅप आहे. इथं तुम्हाला सिंध एरिया मेन्शन करण्यात आलेला आहे. पंजाब एरिया वारंवार लागणार आहे. भारतातच पंजाब नाही तर पाकिस्तानमध्ये देखील पंजाब आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण पंजाबबद्दल बोलणार आहोत, तेव्हा तेव्हा भारत आणि पाकिस्तानमधला पंजाब असा त्याचा अर्थ असणार आहे. इथे बलुचिस्तान आहे. हा जो सिंध नावाचा प्रांत आहे, पाकिस्तान आधी भारताचाच भाग होता.
सो त्यामुळं हा सिंध नावाचा जो भाग आहे आपण त्याला भारताचा कन्सिडर करू, आणि भारतावर पहिलं जे आक्रमण झाल्याचं तुम्हाला दिसते ते या सिंध प्रांतावर झालेलं आहे. तिथला राजा दाहिर होता, आणि पहिला अरबी ज्यांनी भारतावर आक्रमण केलेलं आहे त्याचं नाव होतं मोहम्मद बिन काझिम. हे परीक्षेला विचारतात तुम्हाला. फॅक्च्युअल जर क्वेश्चन आला बहुधा तुम्हाला राज्यसेवेला विचारला जाऊ शकतो, किंवा UPSC मध्ये CDS एक्झाम मध्ये पण विचारला जाऊ शकतो. मोहम्मद बिन काझिम हा पहिला अरब आहे. हा अरब होता, त्याने भारतावर आक्रमण केलं. आक्रमण करून सिंध हा प्रांत त्यानं काबीज केला. तिथल्या लोकांवर त्यानं जजिया नावाचा कर लावला. परत एकदा आता आपण त्याबद्दल बोलू. जजिया म्हणजे काय? सो बघा, हा एक प्रोटेक्शन टॅक्स असतो. प्रोटेक्शन म्हणजे तिथली जनता ही हिंदू आहे आणि सत्ताधीश हे मुस्लिम आहे. मग तुम्हाला आम्हाला तुमचं आम्ही प्रोटेक्शन करतो हिंदू जनतेचं, मुस्लिम राज्यकर्ते, तर मग तुम्ही आम्हाला प्रोटेक्शन टॅक्स द्या. त्या टॅक्सला जजिया नावाचा कर म्हणतात. याचा उल्लेख वारंवार होणार आहे पुढे चालून. आपण जेव्हा आणखी इतिहास बघणार आहोत तेव्हा, तर तो एक वर्ड लक्षात ठेवा, जजिया. त्यानंतर इथल्या लोकांना त्यांनी खजुराची शेती, उंट पालन काय असते हे त्यांनी त्या कालखंडात तिथल्या लोकांना शिकवलं. त्यानंतर दिरहम नावाचे शिक्के पण त्या कालखंडात त्यांनी प्रमोट केलेले आहे. सो हा पहिला अरबी आक्रमणांचा हा कालखंड होता. यानंतरचा जो कालखंड आहे भारतावर आक्रमणांचा, हा आहे टर्किश आक्रमणांचा. सो आता भारतावर जे टर्किश आक्रमण होणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचं आक्रमण असणार आहे गझनीच्या महमुदाचं किंवा मोहम्मद गझनीचं. सो हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हा वंश लक्षात घ्यावा. गझनवी वंश किंवा यामिनी वंश म्हणतात. याचा संस्थापक अलप्तगीन होता. त्याचा जावाई सुबुक्तगीन सत्तेमध्ये आला आणि त्यानंतर मोहम्मद गझनवी सत्तेमध्ये येताना तुम्हाला दिसतोय. सो हा म्हणजे यांचं साम्राज्य कुठं होतं हे जर आपल्याला चेक करायचं तर तुम्हाला खुरासान प्रांत काय होता हे माहीत असणं गरजेचं आहे. पहा, जो इराण आणि अफगाणिस्तानचा बॉर्डर रिजन आहे, आता इराणवर त्यावेळेस अब्बासिड खलिफॅट नावाच्या सम्राटांची सत्ता होती. हे मुस्लिम सत्ताधीश होते. हा इथला खोरासान प्रांत होता. इथं मोहम्मद गझनवीनं राज्य केलेलं आहे. आणि अफगाणिस्तानचा हा जो भाग आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा हा जो बॉर्डर रिजन आहे, आपण पेशावर रिजन म्हणू. ह्या रिजनमध्ये त्यावेळेस हिंदूशाही सत्ता होत्या. आणि ह्या दोघांच्या म्हणजे ह्या मुस्लिम सत्ताधीश इराणमधले आणि अफगाणिस्तानमधले हिंदू सत्ताधीश याच्या मधात खोरासान नावाचा प्रांत आहे. सो या भागामध्ये तुम्हाला सत्ता उदयाला येताना दिसते आहे मोहम्मद गझनवीची. आता मोहम्मद गझनवीनं, आता हे समजून घेण्याच्या आधी आणखी थोडंसं आपण मॅप रिडिंग करूया. इथं तुम्हाला काबूलमधले काही गोष्टी, एक बघा इथं गझनी दिलेला आहे, जिथून गझनवी आलेला होता. हा जो प्रांत आहे जिथं मी तुम्हाला हिंदूशाही सत्ता म्हटलं होतं, ज्याचा राजा त्यावेळेस जयपाल होता. सो हे जे ठिकाण आहे काबूल, जलालाबाद, त्यानंतर इकडे तुम्हाला पेशावर दिसते आहे, इस्लामाबाद, सियालकोट, लाहोर, त्याखाली मुलतान, ह्या भागाचे वारंवार उल्लेख येणार आहे. सो हे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये मॅप किंवा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण इतिहास शिकायला सुरुवात करू, नेमके हे लोक कुठून आले हे तुम्हाला एकदम पिक्चरस्क्यू तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आणि तुम्हाला हिस्ट्री हार्ड किंवा बोरिंग वाटणार नाही. मग तुम्हाला ते स्वतःच्या डोळ्यासमोर दिसायला लागेल की बाबा गझनी अशा प्रकारे भारतात आला. पहिल्यांदा गझनीने पेशावरवर आक्रमण केले. म्हणजे गझनीचं पहिलं आक्रमण जे आहे हे 1001 मध्ये पहिल्यांदा पेशावरमध्येच झालं. तिथला जो जयपाल नावाचा राजा होता तो पराभूत झाला. पराभूत झाल्यानंतर त्याला कैद करून परत गझनीला घेऊन जाण्यात आलं. पण त्याला तो अपमान सहन झाला नाही म्हणून त्यानं सुसाईड केली. मग आनंदपाल सत्तेमध्ये आला. म्हणजे तो जयपालचा तो मुलगा होता आनंदपाल. सो तो पेशावर आणि इस्लामाबाद या भागामध्ये हे लोक सत्ता करायचे. भारतावर पहिलं आक्रमण जे आहे झालेलं हे याच प्रांतामध्ये झालेलं आहे. सो अशा प्रकारे आपल्याला ते स्टेप बाय स्टेप लर्निंग करायला सोपं जाईल. आता भारतावर मोहम्मद गझनवीनं आक्रमण का केलं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशी 2 भाग दाखवले. सो भारतावर आक्रमण करण्याचा त्याचं प्रमुख कारण होतं भारतातली संपत्ती. आता हा जो खोरासान नावाचा एरिया मी तुम्हाला मगाशी सांगितला, हा पूर्ण वाळवंटी भाग आहे. इथं काहीच उगवत नाही. त्यामुळे इथून टॅक्स कलेक्शन म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला युद्ध चालवायचे तर मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे संपत्ती पाहिजे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी भारतातून भारत हा संपत्तीचा एक चांगला सोर्स असू शकतो. भारतामध्ये संपत्ती फार मोठ्या प्रमाणात लपलेली आहे. ती मिळवण्यासाठी म्हणून मोहम्मद गझनीनं त्या कालखंडामध्ये भारतावर आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. त्याचा प्रमुख इंटरेस्ट हा भारताला जिंकून घेण्याऐवजी इराण जिंकून घेण्या होता. आणि इराण जिंकत असताना पैशाची गरज भारतातून भागवायची. म्हणून बघा, नॉर्थमध्ये गझनीचे आक्रमण मोठ्या प्रमाणात झाले, पण गझनीनं भारताला स्वतःच्या आधिपत्याखाली कधीच आणलं नाही. त्यानं फक्त तो एक, आपण आपल्या डोळ्यामध्ये आजही त्याची इमेज लुटेरा म्हणूनच आहे. आणि ते खरं आहे की तो भारतात लूट करण्याच्या हिशोबानेच भारतामध्ये आलेला होता. सो मग प्रमुख कारण जे आहे भारतामध्ये, तर ती भारतातली अमाप संपत्ती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इस्लामचा प्रचार आणि प्रसार. त्या कालखंडामधले मुस्लिम जगतातले राजे हे
म्हणजे आपण त्यांना क्रुसॅडर म्हणतो. क्रुसॅडर म्हणजे काय, ज्यांना पॉलिटिकल एक्सपान्शन, त्याच्यासाठी आणखी एक शब्द आहे बघा. क्रुसॅडर तर हा इंग्लिश झाला, प्रॉपर जर उर्दू वर्ड म्हणायचा झाला त्यासाठी तो आहे गाझी. म्हणजे हमारे शहनशाह भी गाझी का मर्तबा रखते है. सो गाझी म्हणजे काय, की हा धर्मयोद्धा, की बाबा हा इस्लामचा देखील प्रसार करणार, पॉलिटिकल एक्सपान्शन सोबत एक रिलिजियस एक्सपान्शन ज्याला म्हणू शकतो. सो तो भाग याच्यामध्ये आहेच. आणि तिसरा महत्वाचा म्हणजे राजकीय विस्तार. सो भारतामधल्या पंजाब रिजन पर्यंत, सिंध आणि पंजाब रिजन पर्यंत त्यानं स्वतःचा सत्ता विस्तार केला होता, पण त्याच्या पुढे तो आलेला नाहीये गझनवी, किंवा पुढचे साम्राज्य त्यानं जिंकलेले नाहीये, फक्त लुटलेले आहे. सो हे प्रमुख कारण आहे मोहम्मद गझनवीच्या भारतावर आक्रमणाचे. आता गझनवीनं भारतामध्ये कुठं कुठं आक्रमण केले, तसे त्यांनी 1000 ते 1027 या 27 वर्षांमध्ये भारतावर 17 स्वाऱ्या केल्या. आणि त्या 17ही स्वाऱ्यामध्ये प्रचंड, म्हणजे घोड्यावर आणि उंटावर लादून त्यांनी सोनं कुठं नेलेलं आहे, अफगाणिस्तानच्या त्या गझनवी रिजनमध्ये नेलेलं आहे, किंवा गझनी रिजनमध्ये नेलेलं आहे. त्यापैकी हे प्रमुख आक्रमण आहे. हा क्रम तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने लक्षात ठेवावा लागेल. त्यातलं पहिलं आक्रमण जे त्यांनी केलं होतं जयपाल राजावर, त्याच्याबद्दल ऑलरेडी आपण बोललेलो आहे. त्यानंतर त्यातलं आणखी एक महत्वाचं आक्रमण होतं मथुरा. मथुरेवर जेव्हा त्यांनी आक्रमण केलं तेव्हा असं म्हणतात की मथुरा आणि वृंदावन नावाचा जो एरिया आहे तिथला कन्नौजच्या आजूबाजूचा, तिथं जवळपास 1000 मंदिरं त्यांनी पाडले. आता तुम्ही विचार कराल, सर तो तर संपत्ती घ्यायला आला होता, मग त्याला मंदिरं पाडायची काय गरज होती. बघा, धर्मप्रसार करत असताना किंवा धर्माचा प्रसार करत असताना त्या कालखंडात एक कन्सेप्ट होती की आपल्याला जे फॉलो करणारे लोक आहेत, म्हणजे ते इस्लाम जे फॉलो करतात किंवा इस्लामचे रूल जे मान्य करतात त्याला आपण दारुल इस्लाम म्हणतो, आणि जे मान्य करत नाही त्यांना काफिर त्या कालखंडात म्हटलं जायचं. आणि त्या कालखंडात काफिरांचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये दमन मोठ्या प्रमाणात केलं जायचं काफिरांचं. मग असं करत असताना आता एक कन्सेप्ट आहे इस्लाममध्ये, भूतपरस्ती, की बाबा मूर्तीपूजेला इस्लामचा विरोध आहे. मग आता बाकीच्या धर्मातले लोक जर मूर्तीपूजा करत असतील तर मग त्याचा विध्वंस घडून आणायचा, तो आपल्या धर्माचा भागच आहे, आणि तसं करणं म्हणजे आपल्या धर्माद्वारे म्हणजे पुण्याचं काम करणं, असं त्या लोकांना त्या कालखंडात वाटायचे. बघा, महमूद गझनवी सोबत जो एक विद्वान आला होता त्याच्याबद्दल बोलणार आहे आपण, त्याचं नाव होतं उद्बी. त्या उद्बीनं महमूद गझनवीला त्या कालखंडात उपाधी देऊन टाकली बुतशिकन. बुतशिकन म्हणजे मूर्तीभंजक. तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं लागणार की भूतशिकन काय असते किंवा भूतपरस्ती काय असते. तुम्ही भूतपरस्ती कदाचित हा शब्द इकडे तिकडे ऐकला असणार, आता तुमच्या चांगल्या लक्षात आला असेल. भूतपरस्ती म्हणजे मूर्तीपूजेला विरोध, आणि भूतशिकन म्हणजे काय, की मूर्ती भंजक. सो त्या कालखंडात मोहम्मद गझनवीला ती पदवी देण्यात आली, कारण त्यानं जवळपास 1000 मंदिरं पाडल्या कालखंडात, मोठ्या प्रमाणात कत्तली चालवल्या. त्यानंतर आणखी एक महत्वाचं म्हणजे काश्मीर रिजनवर त्यानं त्या कालखंडात आक्रमण केलेलं आहे. सो लक्षात ठेवा, भारतात ज्या 17 स्वाऱ्या केलेल्या आहे गझनवीनं, त्यापैकी फक्त एकच स्वारी त्याची फेल्युअर गेलेली आहे, ती म्हणजे काश्मीरची. त्या कालखंडात सुरुवातीला काश्मीरमध्ये लोहारा घराण्याची सत्ता होती. राणी दिद्दानंतर सत्तेमध्ये आला होता संग्राम राजा. तिथल्या कंडिशन ज्या आहेत त्या ॲडव्हर्स झाल्या होत्या, कारण तिथलं वेदर जे आहे अचानक ॲडव्हर्स झालं होतं, म्हणून त्यांच्या सैन्याला कूच करता आली नाही गझनवीच्या, म्हणून त्याला काश्मीर जिंकता आलं नाही. काश्मीरची जर स्वारी सोडली तर बाकीच्या 16 स्वाऱ्या त्याच्या ह्या सक्सेसफुल राहिलेल्या आहेत. त्या सगळ्या स्वाऱ्यांमध्ये पण आपण स्पेशली आणखी एक स्वारीबद्दल शेवटी डिस्कस करणार आहोत, ती म्हणजे जी गुजरातमध्ये सोमनाथ मंदिरावर त्यांनी केली होती. आता तुम्ही विचार कराल, सर गझनवीचे जे भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्रमण झाले तेव्हा भारतातले लोक काय करत होते. मग आपण इन शॉर्ट भारतातली सिच्युएशन त्या कालखंडामध्ये काय होती हे समजून घेऊ. बघा, गझनवी भारतात यायच्या आधी भारतात 3 महान सत्ता होत्या. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची सत्ता नॉर्थ इंडियामध्ये गुर्जर प्रतिहारांची होती. मध्य भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या त्या कालखंडात राष्ट्रकूट प्रॉमिनंट होते, आणि साऊथमध्ये चोला एम्पायर पॉवरफुल बनत होतं. परंतु आपसासातली भांडणामुळे आणि हेवादेवांमुळे ह्याच्यामध्ये भरपूर सारे छोट्या छोट्या साम्राज्यामध्ये याचं सेगमेंटेशन झालं. नॉर्थमध्ये गुर्जर प्रतिहार कोलॅप्स झाले. गुर्जर प्रतिहार कोलॅप्स होऊन गुजरातमध्ये सोलंकी घराण्याची सत्ता आली, त्याला चालुक्य पण म्हणतात. त्यानंतर तिकडं राजस्थानमध्ये चौहान घराण्याची सत्ता यायला लागली. दिल्ली साईडला तोमारांची सत्ता यायला लागली. त्यानंतर कन्नौजमध्ये तुम्हाला प्रतिहार दिसतात. त्यानंतर माळव्यामध्ये तुम्हाला परमार दिसतात. माळवा म्हणजे पश्चिम एमपी, आणि पूर्व एमपी मध्ये तुम्हाला चंदेला घराण्याची सत्ता दिसते आहे. तिकडं तुम्हाला बंगालमध्ये पाल घराण्याची सत्ता दिसते आहे. सो असे बारीक बारीक राज्यांमध्ये पूर्ण नॉर्थ इंडिया डिवाइड झालेला होता. मग आपण म्हणतो की युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. जर एवढे साम्राज्य असतील आणि ही साम्राज्य एकमेकांमध्येच लढण्यात व्यस्त असायचे, मग ह्या गोष्टीची माहिती गझनवीला होती की भारतात छोटे छोटे साम्राज्य आहे, ते कधीही एकत्र येणार नाही, मग ह्या दुहींचा फायदा आपण घेऊ शकतो. सो त्यामुळं भारतामध्ये जेव्हा गझनवी आला
त्याला मोठ्या प्रमाणात रेझिस्टन्स झाला नाही. त्या कालखंडामध्ये असं होतं की एक राजा म्हणजे आनंदपाल, जयपालचा मुलगा, त्याने एकदा प्रयत्न केले होते मित्रांनो, की सगळ्यांना एकत्र आणायचं आणि गझनवीचा विरोध करायचा. पण तेही शक्य होऊ शकलं नाही त्याच्याकडून. त्या कालखंडामध्ये आपल्या सैन्यांमध्ये हत्तींचा भरणा मोठ्या प्रमाणात असायचा. ज्या राजाकडे हत्ती जास्त तो राजा प्रतिष्ठेचा समजला जायचा. परंतु लक्षात ठेवा, हत्ती हा रॅपिड मूव्हमेंट करू शकत नाही रणांगणावर. आणि ऑन द अदर हँड हे जे अरबी लोक होते, यांच्याकडे अरबी किंवा तुर्किश लोक होते किंवा गझनवी होता, याच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरणा होता घोड्यांचा, तोही अरबी घोड्यांचा. अरबी घोडे हे युद्धामध्ये अतिशय फास्टली मूव्ह करतात. त्याच्यामुळं स्विफ्ट हालचालीबद्दल जर बोलायचं झालं किंवा फास्ट हालचालीबद्दल, गतिमान हालचालीबद्दल बोलायचं झालं, तर गझनीला त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन मिळताना दिसते. त्या युद्धात तर असं, त्याला बॅटल ऑफ पेशावर म्हणतात मित्रांनो. जी पहिली बॅटल ऑफ पेशावर झाली होती तेव्हा सगळे राजे एकत्र आले होते. तेव्हा तर असं झालं होतं की आनंदपालचा जो हत्ती आहे तो मागं सरकायला लागला होता. सगळ्यांना असं वाटलं आनंदपाल ज्यानं आपल्याला एकत्र आणलं तोच मागं सरकायला लागला की काय, किंवा माघार घ्यायला लागला की काय, म्हणून सगळे पळून गेले युद्धातून. त्याच्यामुळे ते युद्ध ऑटोमॅटिक गझनवीच्या, आपण असं म्हणू शकतो की त्याच्या साईडनं चाललं गेलेलं आहे. सो अशी तुम्हाला भारतात त्यावेळेसची कंडिशन दिसते. आपण शेवटी अॅनालाइज आणखी करू की आपण कशामुळे हारलो, गझनवी कशामुळे जिंकला. याच्यावर आयोगाने एक क्वेश्चन पण विचारलेला आहे. राज्यसेवेमध्ये त्यांनी हा क्वेश्चन विचारलेला आहे की परकीय आक्रमक का जिंकले आणि भारतीय लोक त्यामध्ये का हारले. सो ते अॅनालायसिस पण आपण करूया थोड्या वेळानंतर. कशा प्रकारे तो आक्रमण करायचा हे मॅपमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे एक वर्ष तो भारतात स्वारी करायचा आणि दुसऱ्या वर्षी तो तिकडे इराणमध्ये, मेन त्याचा इंटरेस्ट हा इराणमध्ये होता. पुढं एक्झामच्या दृष्टीनं महत्वाचं, मोहम्मद गझनवी समवेत आलेले विद्वान कोणकोणते होते, याच्यावर हमखास एक क्वेश्चन असतो मित्रांनो परीक्षेमध्ये. त्यामध्ये सर्वात महत्वाचा होता अल-बरुनी, आणि त्याचं एक पुस्तक तुम्ही कधीच विसरू नका, किताबुल हिंद. त्या कालखंडात भारताची सिच्युएशन कशी होती हे तुम्हाला ह्या पुस्तकावरून लक्षात येते. त्याचप्रमाणे हा जो स्कॉलर होता, यानं भारतात भगवद्गीता, वेद, मनुस्मृती, बघा म्हणजे आपण हे पुस्तकं अभ्यासत नाही, पण तिकडून आलेले हे जे विद्वान होते त्यांनी या पुस्तकाचं फक्त ते संपादन केलेलं नाहीये, त्याचं अॅनालायसिस करायला सुरुवात केली आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी अरब जी संस्कृती आपण ज्याला म्हणतो त्याला त्यांनी समृद्ध बनवलेलं आहे. आपण आपलंच मटेरियल विसरायला लागलो, परंतु बाहेरून येणारे हे जे लोक आहे किंवा येणारे स्कॉलर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे विचार करा ना तुम्ही. ब्रह्मसिद्धांत, बृहत्संहिता, सांख्य आणि योग ह्या 2 फिलॉसॉफी आहे. सो या फिलॉसॉफींचा पण त्यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास केला आणि हे सर्व तत्वज्ञान त्यांना एक्स्ट्रॅक्ट करून कुठे पोहोचवलं, अरबमध्ये, आणि अरब देशांना समृद्ध बनवलं. यामिनी घराणं होतं म्हणून त्यांनी मेहमूदच्या जीवनावर एक आणखी पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव होतं तारिक यामिनी. त्याचबरोबर आणखी पण होते फिरदौशी, ज्यानं शहानामा लिहिलेला आहे. मी मगाशी उदबी बद्दल तुम्हाला बोललो की हाच तो उदबी आहे ज्यानं ह्या आक्रमणांना रिलिजियस, आपण ज्याला म्हणतो धार्मिक अँगल देण्याचा प्रयत्न केला. त्याला बुत शिकन हे नाव दिलंय, मूर्तिभंजक वगैरे वगैरे. त्यानं असं सांगितलं की हे आक्रमण म्हणजे जिहाद आहे, भारतामधल्या काफिरांना धडा शिकवण्यासाठी हे आक्रमण झालेले आहे, असा एक रिलिजियस अँगल उदबीनं दिलेला आहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर फरुकी हा एक देखील विद्वान होता. महत्वाचं आहे मूल्यमापन, आपण का हारलो. सर्वात महत्वाचं म्हणजे की मूल्यमापन करत असताना आपण का हारलो याच्यामध्ये लक्षात ठेवा, त्यांचं जे सैन्य असायचं, असं नाही आहे की आपले वेपन हे हायली सॉफिस्टिकेटेड नव्हते त्या कालखंडामध्ये किंवा आउटडेटेड म्हणू शकतो, असं काही नव्हतं. आपले वेपन पण जबरदस्त होते. म्हणजे त्यांच्या तरी बाणांना काही नाही, पण भारतीय बाणांना विष लावलेलं असायचं, त्यामुळे बाण लागला की कन्फर्म डेथ असायची. म्हणजे त्यानंतर आपले राजे पण खूप जास्त पराक्रमी होते. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या सैन्यामध्ये उच्चनीचता होती. त्या कालखंडात जातीपातीचं प्रमाण वाढलेलं होतं. सो धर्म या नावावर म्हणा किंवा पंथ या नावावर म्हणा किंवा त्या कालखंडामध्ये जात या नावाखाली म्हणा, सैन्यांमध्ये तुम्हाला डिव्हिजन्स दिसत आहेत. सो त्याच्यामुळं आपलं सैन्य हे डिवाइड झालेलं सैन्य होतं. त्यानंतर भरपूर साऱ्या बारीक बारीक सेगमेंटमध्ये ते डिवाइड होतं. भरपूर सारे राजे त्या कालखंडात होते. ऑन द अदर हँड त्या कालखंडामध्ये जे गझनवीचं सैन्य होतं त्याला त्यांनी म्हणजे तिथल्या सैन्याला पण त्यांना गाझी संबोधलेलं आहे की तुम्ही धर्माचा पण प्रसार करता. आणि जी वॉर बुटी किंवा आपण म्हणू शकतो की त्या कालखंडात युद्ध झाल्यानंतर जो खजाना मिळायचा त्यामध्ये सैनिकांना सर्वांना त्याच्यामध्ये शेअर्स दिल्या जायचे. त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढायचा आणि इस्लाम या एका नावाखाली ते युद्ध करायचे, त्यामुळे त्यांच्यामध्ये डिव्हायडेशन नव्हतं. सो आपल्याला आपला भेदभाव हा महागात पडला. बाकी हत्ती, युद्धात संत हालचाली, ह्या गोष्टी तर त्यामध्ये आहेच. आणखी महत्वाची गोष्ट बघा, आपल्याकडे जी असणारी संपत्ती आहे ती नेहमी आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे. भारतामध्ये गुप्त एम्पायरमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती होती 3ऱ्या शतकामध्ये, पण त्यांनी ती सैन्यावर इन्व्हेस्ट केलेली आहे.
आपलं सैन्य कशा प्रकारे मजबूत करता येईल. मौर्यांनी पण तसंच केलं. पण या कालखंडातले राजे तुम्हाला तसं करताना दिसत नाही. मागच्या 700-800 वर्षापासून भारतावर कुठलंही परकीय आक्रमण झालेलं नव्हतं. म्हणून त्यांना असं वाटत होतं, की आपल्याला सैन्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. म्हणून त्यांनी संपत्तीचं संचयन मंदिरांमध्ये करायला सुरुवात केलं. मग आता जेव्हा तुमच्याकडं अशा प्रकारे तुम्ही होर्डिंग करायला लागता पैसे मोठ्या प्रमाणामध्ये, तर मग असे पैसे हे दुसऱ्या म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की बाहेरच्या सत्ताधीशांसाठी हे एक लुक्रेटिव्ह किंवा आकर्षण ठरू शकतात. म्हणून हे मंदिरामध्ये जमा झालेली प्रचंड संपत्ती तुम्हाला दिसते. हे परकीय आक्रमणाचं काय ठरलेलं आहे? केंद्र ठरलेलं आहे. त्यानंतर जेव्हा गझनवीचे आक्रमण सक्सेसफुल झाले, त्यानंतर मुस्लिम जगताला एक गोष्ट लक्षात आली, की भारताला आपण आरामात जिंकू शकतो किंवा हरवू शकतो. त्यानंतर मात्र मुस्लिमांच्या आक्रमणांची तीव्रता आणखी वाढलेली आहे. त्यामुळे मग नंतरचा जो इतिहास आहे हा पूर्णपणे मग तुम्हाला मुस्लिम सत्ताधीशांचाच इतिहास दिसतो. बघा, लेक्चर संपवण्याच्या आधी आपण सोमनाथ या स्वारीबद्दल म्हणजे भरपूर भारताच्या इतिहासात ते बोलल्या जाते. सोमनाथचं मंदिर लुटलं वगैरे आणि ते खरं पण आहे. सोमनाथचं मंदिर हे अतिशय एनरिच होतं. असं म्हणतात स्वतः सोम म्हणजे चंद्र यांनी हे मंदिर बांधलं आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, की पहिल्यांदा कुठल्यातरी देवाची आराधना ही पृथ्वीवर केल्या गेली. म्हणजे शिवजीची आराधना पहिल्यांदा पृथ्वीवर. म्हणून जे भारतामध्ये ज्योतिर्लिंग आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, की भारतात टोटल किती ज्योतिर्लिंग आहे, त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे. सो हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे. इथून ज्योतिर्लिंगांची सुरुवात होते सोमनाथ मंदिरापासून आणि तिथला जो भीम राजा होता हा अतिशय समृद्ध होता. गुजरात ट्रेडच्या बाबतीमध्ये समृद्ध होतं. तिथली जमीन फर्टाईल आहे. त्यामुळे तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात संपत्ती होती आणि त्यानं ती संपत्ती वेगवेगळ्या मंदिरांना दान केली होती. ते आपण पाहणार आहोत कोणकोणते मंदिरं त्या कालखंडात त्याने बांधले होते. असं म्हणतात, की जेव्हा गझनवीने हे मंदिर लुटलं सोमनाथचं, सो या सोमनाथच्या मंदिरामध्ये जवळपास त्या कालखंडामध्ये 151 कोटीची संपत्ती त्याला सापडली. म्हणजे आजच्या याच्यामध्ये तर ते खूप जास्त होऊन जाईल. म्हणजे त्याचं जर कन्व्हर्जन केलं तर तुम्ही एवढी संपत्ती त्यानं नेली. फक्त हे मंदिरच लुटलं नाही किंवा विध्वंस केला नाही. एका ठिकाणी मला असाही रेफरन्स वाचायला मिळाला, की इथं जवळपास 50,000 ब्राह्मणांच्या कत्तली चाललेल्या आहेत. सो मोठ्या प्रमाणात विध्वंस केला. हा दरवाजा पण फेमस आहे. याला एक हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे. सोमनाथचा दरवाजा त्यांनी म्हणजे हा जवळपास एक अर्धा टनाचा दरवाजा होता. ओक झाडापासून बनलेला आणि सोन्याचं काम, नक्षीकाम ह्या दरवाजावर होतं. हा दरवाजा देखील ते घेऊन गेलेले होते अफगाणिस्तानमध्ये. नंतर तो ब्रिटिशांनी 1842 मध्ये भारतात आणला वगैरे वगैरे. सो राजा भीम हा जो होता याचे बाकी कार्य पण आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. तुम्हाला जो नंतरचा भाग आहे आपण ज्याला म्हणतो आर्किटेक्चरवाला भाग, त्याच्यामध्ये ह्या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असते मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा, जे अरवली पर्वत आहे जिथं माउंट अबू ज्याला म्हणतो आपण, सो माउंट अबूमध्ये त्यांनी त्या कालखंडात जैनांचे दिलवारा टेम्पल घडवलेले आहे. सो हे दिलवारा टेम्पल एक लक्षात ठेवा. घडवणारा भीम पहिला होता. त्यानंतर आणखी एक फेमस आहे मोधेरा सूर्य मंदिर. जसं कोणार्कचं सूर्य मंदिर आहे, कदाचित त्यापेक्षाही सुंदर तुम्हाला पाहायला मिळते मोधेरा इथलं सूर्य मंदिर. सो मेहसाणा नावाचा डिस्ट्रिक्ट आहे, त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला हे गुजरातमध्ये मोधेरा सूर्य मंदिर पाहायला मिळते. खूप सुंदर असं सूर्य मंदिर आहे. तुम्ही डायग्राममध्ये देखील पाहू शकता आणि हे सर्वांनाच माहीत आहे. राणी की वाव याला आत्ताच एक कल्चरल हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे युनेस्को तर्फे. सो ही एक स्टेप वेल आहे, म्हणजे एक प्रकारची विहीर आहे. त्याची जी राणी होती, राणी पद्मावती, त्या कालखंडामध्ये उदयमती, तिच्यासाठी त्यांनी ही विहीर बांधलेली होती आणि ही विहीर खरंच खूप सुंदर आहे. सो हे सर्व त्याचं जे होतं हे आर्ट आणि आर्किटेक्चरसाठी त्याचं हे सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो मित्रांनो, तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. याचे याला जवळपास व्ह्यूज मिळाल्यानंतर आपण लगेच याच्या पुढचा व्हिडिओ पण अपलोड करणार आहोत. सो टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.